नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारांना स्वतः त्यासाठीची तरतूद करावी लागेल, केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटीचा निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. 10वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाबाबत संघर्ष समितीशी चर्चा करूनच सरकारनं निर्णय घ्यावा, खासदार शरद पवार यांची मागणी. आणि मोसमी पाऊस मराठवाड्यात दाखल, विभागात 7 महिलांचा वीज कोसळून मृत्यू. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी राज्य सरकारांना स्वतः त्यासाठीची तरतूद करावी लागेल, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं थकीत कर्जासंबंधी पूर्ण माहिती गोळा केली असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतचे निकष यासंदर्भातली समिती ठरवणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. बँकांना शासनाकडून लेखी पत्र मिळाल्यावर अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटपास सुरुवात होईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. या समितीत सरकारच्या मित्रपक्षांबरोबर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांचेही प्रतिनिधी असतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. स्थावर मालमत्ता नियमन कायदा, महारेरा तसंच वस्तू आणि सेवा कर प्रणालींमध्ये येणाऱ्या समस्या दूर करून त्या सुलभ करण्यासाठी राज्य शासन आणि महारेरा प्राधिकरण सर्वतोपरी सहाय्य करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेच्या वतीनं मुंबईत यासंदर्भात आयोजित ज्ञान परिषदेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सध्या चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना महारेरा अंतर्गत नोंदणी करण्यासाठी 31 जुलैनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सवात 4 कोटी वृक्ष लागवड होणार आहे. या निमित्तानं वन विभागानं वृक्ष लागवडीचे दृकश्राव्य संदेश तयार केले आहेत. ते सर्व सिनेमागृहांमध्ये विनामूल्य दाखवावेत, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सिनेमागृह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं मानधन येत्या 1 जुलैपासून थेट बँकेत जमा होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. काल मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वेळेत आणि नियमित थेट बँक खात्यात जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना राज्यात राबवण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटीचा निकाल जाहीर न करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी या परीक्षेशी संबंधित याचिका दाखल करून घेऊ नयेत, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानुसार येत्या 2 आठवड्यात एनईईटी परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईकडून देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असून शिक्षण मंडळाच्या MAHresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या संघर्ष समितीसोबत चर्चा करूनच सरकारनं यासंबंधी निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित शेतकरी परिषदेत बोलत होते. प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या 10 जिल्ह्यांमधल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या समितीनं मोजाव्यात असं पवार यांनी नमूद केलं. कृत्रिम पर्जन्यमानासाठी सोलापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प उभारण्यास केंद्रीय विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी मान्यता दिली आहे. दुष्काळी परिस्थितीवर दूरगामी तोडगा काढण्यासाठी हा 3 वर्षीय पथदर्शी प्रकल्प सहाय्यक ठरेल. पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या इतर भागातही या उपाययोजना वापरता येतील असं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात दाखल झाला. मराठवाड्यात बहुतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. उमरी तालुक्यातल्या मौजे कार्ला शिवारात 5 महिला वीज पडून ठार झाल्या. काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतात धसकट वेचणाऱ्या या महिलांनी पावसापासून बचावासाठी लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. मात्र या झाडावर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातही 2 महिलांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यात खडकावाडी शिवारात काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बीड शहरातला बिंदुसरा नदीवरचा नवीन पूल काल पहिल्याच पावसात वाहून गेला. या खचलेल्या पुलावरून एक टेम्पो कोसळल्यानं 2 जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पुलावरची जड वाहतूक वळवण्यात आली आहे. परभणी शहरात काल दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक तालुक्यात पावसानं हजेरी लावली. पाथरी इथं वीज वाहक तारेवर वीज कोसळल्यानं शहराचा विद्युत पुरवठा 3 तास ठप्प होता. लातूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या दमदार सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही काल पावसानं जोरदार हजेरी लावली. सेनगाव हिंगोली मार्गावर पुलावरून पावसाचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 23% पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 345 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान विभागात बियाणं आणि खतं खरेदीसाठी बाजारपेठांमधून गर्दी होत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. जालना शहरातल्या प्रदूषणावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प येत्या 3 महिन्यात सुरू करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. जालना जिल्हा पर्यावरण समितीच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. प्लॅस्टिक बंदीवरही तातडीनं अंमलबजावणीच्या सूचना देत रस्त्याच्या लगत असलेल्या वीटभट्ट्या तातडीनं बंद करण्याचे निर्देशही पर्यावरण मंत्र्यांनी दिले. कदम यांनी काल बीड इथंही पर्यावरण समितीच्या कामाचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासह अन्य कामांना प्राधान्य देत शहरातलं सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळून नद्या दूषित होणार नाहीत याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. मासिक वेतन वेळेवर मिळावं तसंच इतर भत्ते अदा करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. क्रिकेट चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्ताननं श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेनं दिलेलं 236 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 45व्या षटकातच पूर्ण केलं. आता उपांत्य फेरीत उद्या पाकिस्तानचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकरी कर्ज माफीसाठी राज्य सरकारांना स्वतः त्यासाठीची तरतूद करावी लागेल, केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटीचा निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. 10वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाबाबत संघर्ष समितीशी चर्चा करूनच सरकारनं निर्णय घ्यावा, खासदार शरद पवार यांची मागणी. आणि मोसमी पाऊस मराठवाड्यात दाखल, विभागात 7 महिलांचा वीज कोसळून मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.